आनंद यात्रेच्या मागच्या टप्प्यामध्ये आपण शब्द ज्ञान, अनुभव ज्ञान आणि आत्मप्रचितीचे ज्ञान यामध्ये काय फरक आहे हे विस्तृतपणे समजून घेतले. खरा श्रोता म्हणजे कोण असतो आणि ज्याप्रमाणे मनुष्य घर सोडल्याशिवाय तीर्थक्षेत्राला पोहोचू शकत नाही, त्याचप्रमाणे या देहामध्ये असणारा अभिमान, अहंकार हे सोडल्याशिवाय आनंदमय भगवंताची ओळख होणार नाही, हे देखील आपण मागील सत्संगामध्ये समजून घेतले. वासनेचे स्वरूप नेमके कसे असते आणि मी कोणाचा आहे हा आध्यात्मिक प्रश्न, याचे उत्तर नेमके कोणते आहे हे देखील आपण मागील सत्संगामध्ये समजून घेतले. मनुष्याला भवरोग झाला तर त्याचे औषध काय आहे, त्याचा उपाय काय आहे हे देखील आपण मागील सत्संगात समजून घेतले. मनुष्य देहालाच मी आहे असा भ्रम निर्माण करून स्वतःच स्वतःचे जीवन दुःखी कसा करून घेतो हे देखील आपण मागील सत्संगात समजून घेतले. आशेचा आनंद किती अशाश्वत असतो, परावलंबी असतो, हा विषय देखील आपण मागील सत्संगात समजून घेतला. या सत्संगामध्ये, साप्ताहिक सत्संगामध्ये, आनंद यात्रेच्या या चौथ्या टप्प्यामध्ये आपण ज्ञानापेक्षा भक्ती श्रेष्ठ का आहे, भक्तीसाठी कोणत्या भावाची आवश्यकता असते, भाव कसा निर्माण करावा, मनुष्याच्या जीवाची साधारण ओढ कुठे असते, विषयाचे प्रेम मनुष्याला का लागते, भगवंताची विविध रूपे असताना देखील मनुष्य त्याच्या जीवनामध्ये तो भाव निर्माण कशा प्रकारे करू शकतो आणि प्रत्येक सजीवात निर्जीवात तो आनंदमय भगवंत कसा पाहू शकतो. आणि मनुष्य जरी आरामदायी जीवनामुळे, सोयीमुळे, सुविधामुळे प्रगल्भ झाला असला, त्याचा विकास जरी झाला असला, तरी याला खरी सुधारणा म्हणू शकतो का, हे वेगवेगळे विषय आपण ह्या सत्संगामध्ये समजून घेणार आहोत. मनुष्य नावाच्या या प्राण्याला भगवंताने एक फार मोठे स्वातंत्र्य दिले आहे आणि ते स्वातंत्र्य म्हणजे वाणी स्वातंत्र्य, शब्द स्वातंत्र्य. या वाणीच्या द्वारे मनुष्य स्वतःला व्यक्त करू शकतो. पण ह्या वाणीचा जसा उपयोग आहे तसा मनुष्य त्याचा दुरुपयोग देखील करू शकतो. तर ते कसे, तर थोडेफार ज्ञान मिळवून माझेच मत खरे हा भ्रम मनुष्य त्याच्या जीवनामध्ये निर्माण करू शकतो. मत, ओपिनियन ही जशी महत्वाची आहे तशीच हे मत किंवा ओपिनियन कुणी द्यावे याला काही नियम भगवंताने घालून दिलेला नाही की काय, असा प्रश्न या वाणी स्वातंत्र्याचा उपयोग किंवा दुरुपयोग करणाऱ्या लोकांकडून आपल्याला जाणवतो. ते काही उदाहरणाद्वारे समजून घेऊया. जो मनुष्य एखादी कविता देखील व्यवस्थितपणे गाऊ शकत नाही, तो मनुष्य लता मंगेशकर सारख्या गान सम्राज्ञीवर देखील स्वतःचे मत व्यक्त करू शकतो. सुरेश वाडकर, भीमसेन जोशी अशा महान गायकांवर देखील, ज्याने कधी एक ओवी सुद्धा गायली नाही, असा मनुष्य त्याचे मत प्रदर्शित करू शकतो. ज्या मनुष्याने साध्या गल्लीमध्ये देखील क्रिकेट व्यवस्थित खेळला नाही, तो मनुष्य भारतीय संघाच्या क्रिकेट कॅप्टनवर देखील त्याचे मत प्रदर्शित करू शकतो. ज्याने साधा व्यवसाय देखील कधी व्यवस्थितपणे केला नाही, तो फार मोठ्या उद्योगपतीवर देखील स्वतःचे मत व्यक्त करू शकतो. ज्याने कधी नामस्मरणासाठी माळ हातात घेतली नाही,
तो मनुष्य संतांना देखील नाव ठेवू शकतो, त्याचे मत प्रदर्शित करू शकतो. असा हा वाणी स्वातंत्र्याचा दुरुपयोग मनुष्य करू शकतो. त्यामुळे थोडेफार ज्ञान मिळून मनुष्य माझेच मत खरे अशा प्रकारचा भाव किंवा भ्रम स्वतःच्या मनामध्ये निर्माण करू शकतो. भगवद्गीतेमध्ये 4 मार्ग सांगितलेले आहेत, ज्या मार्गाने एक मनुष्य मार्गक्रमण करून त्या आनंदमय भगवंताची प्राप्ती करू शकतो. आणि ते 4 मार्ग म्हणजे ज्ञान मार्ग, कर्म मार्ग, ध्यान मार्ग आणि भक्ती मार्ग. संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की कर्म मार्ग, ज्ञान मार्ग आणि ध्यान मार्ग ही साधने आहेत, तर भक्ती मार्ग हे साधन देखील आहे आणि साध्य देखील आहे. कारण एखादा मनुष्य जो ज्ञान मार्गावर मार्गक्रमण करून आनंदमय भगवंताची ओळख करून घेण्याचा प्रयत्न करतो, तो मनुष्य मार्गक्रमण करत असताना शास्त्रांचा अभ्यास, वेद, पुराणे या सर्वांचा अभ्यास करून त्याच्या मनामध्ये अभिमान आणि अहंकार निर्माण करू शकतो आणि त्या आनंदमय भगवंताच्या जवळ जाण्याऐवजी त्यापासून दूरच जाईल की काय अशी शंका ज्ञान मार्गावर जो मार्गक्रमण करतो त्या ज्ञानाची होऊ शकते. त्याचप्रमाणे कर्म मार्गावर जाणारा मनुष्य कर्मठ होऊ शकतो. आनंदमय भगवंतापेक्षा कर्मालाच जास्त महत्व देऊ शकतो आणि आनंदमय भगवंतापासून दूर जाऊ शकतो. तोच काहीचा प्रकार ध्यान मार्गावर जाणारा ध्यानी मनुष्य स्वतःच्या वृत्तीवर आवर घालण्यासाठी ध्यान लावून बसतो, पण जेव्हा तो ध्यानातून बाहेर पडतो परत तीच सूक्ष्म वृत्ती, कदाचित चुकीची वृत्ती परत त्याच्या मनामध्ये येऊ शकते आणि तो आनंदमय भगवंतापासून दूर जाऊ शकतो. पण संत ज्ञानेश्वर माऊली आणि भगवान श्रीकृष्ण दोघेही सांगतात की भक्ती मार्गावर जाणारा मनुष्य जरी थोडा मार्गाच्या बाहेर गेला तरी तो भक्ती मार्गावर सहजपणे भगवंताच्या परम प्रेमाच्या आधारे येऊ शकतो. त्यामुळे भगवान श्रीकृष्णांचा देखील हेच म्हणणे आहे आणि संत ज्ञानेश्वर माऊलींचे देखील हेच म्हणणे आहे की ज्ञानापेक्षा भक्ती श्रेष्ठ, कर्म मार्गापेक्षा भक्ती मार्ग श्रेष्ठ, ध्यान मार्गापेक्षा भक्ती मार्ग श्रेष्ठ. कारण भक्तीच्या आधारे त्या आनंदमय भगवंतापर्यंत सहजपणे, सुलभपणे पोहोचता येते. कर्म मार्गावर जाणारा मनुष्य कर्मठ बनू शकतो. ध्यान मार्गावर जाणारा मनुष्य वृत्तींना आवर घालण्याच्या भानगडीमध्ये आनंदमय भगवंतापासून दूर जाऊ शकतो. ज्ञान मार्गी फक्त बुद्धीलाच सर्वस्व समजू शकतो आणि बुद्धीच्या सामर्थ्यावरच त्याचा भर असतो आणि ही बुद्धी मनुष्याला केव्हा फसवील, कधी अभिमान आणि अहंकार निर्माण करून त्या आनंदमय भगवंतापासून दूर घेऊन जाईल, सतचित आनंद स्वरूप भगवंतापासून कधी दूर घेऊन जाईल हे त्या ज्ञानी मनुष्याला कधी कळणार देखील नाही. आणि तो ज्ञानी मनुष्य अभ्यासू ज्ञानाच्या आधारे या जगाला मिथ्या समजेल आणि फक्त स्वतःच्या ज्ञानालाच सत्य समजू शकतो असा अहंकार ज्ञानी मनुष्याच्या मनामध्ये येऊ शकतो. पण जो भगवंताचा खरा उत्कट भक्त आहे, भगवंताच्या परम प्रेमामध्ये आहे, तो भक्त या संपूर्ण सृष्टीला, या सृष्टीतील प्रत्येक परिस्थितीला, वस्तूला भगवंताची लीला समजतो, भगवंताची महिमा समजतो.
कारण तो भक्त भगवंताच्या चरणी शरण गेलेला असतो, भगवंताला संपूर्णपणे समर्पित झालेला असतो. ज्याप्रमाणे अर्जुन भगवान श्रीकृष्णांना समर्पित झाला होता. त्यामुळे माऊलींचे म्हणणे तर आहेच, पण भगवान श्रीकृष्णांचे देखील हेच म्हणणे आहे की ज्ञान, कर्म आणि ध्यान मार्ग ही साधने आहेत, तर भक्ती मार्ग हे साधन देखील आहे, हा मार्ग देखील आहे आणि हे साध्य देखील आहे. भगवंताने ही सृष्टी इतकी सुंदरतेने नटवलेली आहे, या सृष्टीमध्ये इतके सौंदर्य भरलेले आहे. अगदी पाना, फुलात, फळात, सूक्ष्म जीवात इतके सौंदर्य, इतकी मधुरता भरलेली आहे, इतका मनोहर भाव भरलेला आहे, इतका पावित्र्य भरलेला आहे की मनुष्य त्याचे संपूर्ण जीवन प्रेमाच्या आधारे काढू शकतो, आनंदाच्या आधारे जीवन जगू शकतो, समाधानाच्या, अचल समाधानाच्या आधारे जीवन जगू शकतो. भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला विभूती योग या अध्यायामध्ये त्यांच्या सर्व विभूतीचे दर्शन घडवलेलेच आहे ना. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, अर्जुना पहा, मी कोणत्या ठिकाणी नाही, मी कोणत्या वस्तूमध्ये नाही, मी कोणत्या परिस्थितीमध्ये नाही, हे तू मला दाखव. आणि अर्जुन दाखवू शकत नाही, अर्जुन फक्त पाहत राहतो. भगवंताच्या अनंत विभूतीचे दर्शन, विभूती योग या अध्यायात भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला घडवतात. पण भगवान श्रीकृष्ण खुद्द अर्जुनाला सांगतात, जरी माझ्या या सर्व विभूती असल्या तरी या विभूतीमध्ये मला पाहण्याचा भाव जोपर्यंत मनुष्य त्याच्या हृदयामध्ये निर्माण करणार नाही, त्याला मी दिसणे शक्य नाही. अर्जुना, माझे दर्शन मनुष्य फक्त त्याच्या हृदयात भाव निर्माण करूनच करू शकतो. जरी माझे विविध रूपे असले, अवतार असले, अणु रेणू सजीव निर्जीवात जरी मी उपलब्ध असलो, तरी देखील जर मनुष्य त्याच्या हृदयात भाव निर्माण करू शकला नाही तर त्याला माझे दर्शन होणार नाही. अर्जुना, तुझ्या हृदयामध्ये माझ्याबद्दल पवित्र भाव आहे, म्हणून तुम्हाला ह्या प्रत्येक विभूतीमध्ये पाहू शकतोस. आणि हा सद्गुण मी फक्त माझ्या भक्ताला देतो. त्यामुळे भक्ती मार्ग सर्वश्रेष्ठ आहे. माझा भक्तच फक्त मला त्याच्या भावाच्या आधारे प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक परिस्थितीत, प्रत्येक वस्तूत पाहू शकतो. अर्जुना, माझे दर्शन घेण्यासाठी फक्त भाव पुरेसा आहे आणि तो भाव फक्त आणि फक्त भक्तीच्या आधारे मनुष्य त्याच्या हृदयामध्ये निर्माण करू शकतो. बुद्धीच्या आधारे भाव निर्माण होऊ शकत नाही. बुद्धीच्या आधारे अनंत युगापासून माझे दर्शन आजपर्यंत कोणीच घेऊ शकलेला नाही, कारण बुद्धी भाव निर्माण करू शकत नाही. बुद्धी फक्त निर्णय घेऊ शकते. भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला बुद्धीचे 3 प्रकार सांगितलेले आहेत. भक्ताची बुद्धी म्हणजे सद्बुद्धी, अभक्ताची बुद्धी म्हणजे स्वैराचार बुद्धी आणि सामान्य मनुष्याची बुद्धी म्हणजे स्वतंत्र बुद्धी. जो भक्त
सद्बुद्धीच्या आधारावर जीवन जगतो त्याला आपण सात्विक म्हणूया. जो अभक्त स्वैराचार बुद्धीच्या आधारे जीवन जगतो तो तामसी मनुष्य म्हणूया. आणि जो स्वतःच्याच उदरनिर्वाहाची काळजी घेतो, स्वतंत्र बुद्धीचा उपयोग स्वतःसाठीच करतो, तो राजसी मनुष्य म्हणूया अर्जुना. अशी या बुद्धीची विभागणी सद्बुद्धी, स्वतंत्र बुद्धी आणि स्वैराचार बुद्धी ह्या 3 प्रकारे होऊ शकते. आणि त्याच प्रकारे मनुष्याचे गुण, सत्वगुण, त्यासाठी सद्बुद्धी, रजोगुण त्यासाठी स्वतंत्र बुद्धी आणि तमोगुणासाठी स्वैराचार बुद्धी. वाटेल तसे वागतो म्हणणारी बुद्धी म्हणजे स्वैराचार बुद्धी. आणि स्वैराचार बुद्धीचा मनुष्य स्वतःच्या जीवनामध्ये आनंदमय भगवंताचा अनुभव किंवा दर्शन कधीच घेऊ शकणार नाही. तो फक्त माझा भक्तच घेऊ शकेल, कारण त्याच्याकडे सत्वगुण आहे आणि सद्बुद्धी आहे. म्हणून भक्ती मार्ग श्रेष्ठ आहे अर्जुना.